नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी येते ठाकरे बंधूंसंदर्भात. ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चा राज्यापासून दिल्लीपर्यंत सुरू आहे. युतीवर उद्धव ठाकरेंनी आजवर अनेकदा जाहीर भाषणांमधून आणि पत्रकार परिषदेतून उघड भाष्यही केलंय. पण युतीच्या चर्चेला तोंड फोडणाऱ्या राज ठाकरेंनी मात्र सूचक वक्तव्य करण्यापलीकडे आजवर पुढे पाऊल टाकलं नाहीये. आता राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना आणखी एक सूचक वक्तव्य केलंय. मुंबईत फक्त मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचीच ताकद आहे, बाकीच्या पक्षांची नाहीये असं राज ठाकरे म्हणतात. राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची ही नांदी आहे का, अशी चर्चा पाहायला मिळते. दुसरीकडे मुंबईत कोणत्या पक्षाची किती ताकद आहे असा वादही यावरून सुरू झालाय. तर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूया. मुंबईमधल्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोनच पक्षाच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद आहे. या दोन पक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांची मुंबईमध्ये एवढी ताकद नाहीये. आपली ताकद ओळखून कामाला लागा असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना म्हटलं. मनसे गटाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या कामाला लागावं. तर मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या देखील तपासाव्यात. मुंबईतील प्रत्येक मतदार यादी तपासावी अशाही सूचना करण्यात आल्या. दरम्यान यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र जोरदार टोला लगावला. बघूया. 2014च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता. 2019च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता. 2024च्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे. अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत घेण्याचं कारण नाही. प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं. उद्याच्या स्वातंत्र्य दिनी अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मांसाहार बंदीच्या वादासंदर्भात राज ठाकरेंनी पहिल्यांदाच भूमिका मांडली आहे. स्वातंत्र्य दिनालाच खाण्याच्या स्वातंत्र्यावर बंदी घालायला राज ठाकरेंनी कडाडून विरोध केलाय. कुणी काय खावं काय खाऊ नये हा निर्णय सरकारने घेऊ नये अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारला फटकारलं. तसंच मांस विक्री सुरूच ठेवा असं आपल्या विक्रेत्यांना सांगितल्याचं म्हणत त्यांनी सरकारला एक प्रकारे आव्हान दिलं. कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये. म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही. म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय, मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच. म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक, म्हणजे प्रजेची सत्ता, आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो. मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी काय आणताय? तर मांस विक्री बंदीवरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जुंपली आहे. राऊतांच्या टीकेवरून भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी त्यांना इशारा दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात. पेशवे सुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे. त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही. आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना. वरण भात तूप पोळी खाऊन, श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढतायत. तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय, नामर्द करताय. देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या. वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, टाळकरी, धाळकरी, माळकरी हे सगळे शाकाहार करतात. त्यांच्या रोजच्या आयुष्यात शाकाहार असतं. मग हे सगळे वारकरी, माळकरी, टाळकरी आणि मी ज्या नाथ संप्रदायातून येतो तो नाथ संप्रदाय नपुसक आहे का? संजय राऊत यांनी तमाम वारकऱ्यांची, टाळकऱ्यांची, धारकऱ्यांची आणि नाथ संप्रदायांची नाक घासून माफी मागितली पाहिजे. राज्यामध्ये मांस विक्री बंदीच्या निर्णयावर वाद सुरू असतानाच राज ठाकरेंनी एक मिश्किल वक्तव्य केलं. प्रभादेवी दहिकाला उत्सवाचं राज ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलं. त्यावेळी मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो असं मिश्किल वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. आमंत्रण ते फक्त मटण हंडीचं स्वीकारतो. बरं का?
मांस विक्री बंदीच्या निर्णयावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं. 15 ऑगस्टला माझ्या घरी चिकन पार्टीचं आयोजन केलंय, मुख्यमंत्र्यांनी पार्टीत सहभागी व्हावं असं फेसबुक पोस्ट करत जलील यांनी मुख्यमंत्र्यांना चिकन पार्टीचं आमंत्रणच दिलंय. या सरकारमध्ये बसलेले लोक त्यांना हे माहीत नसेल की फ्रीडमचा अर्थ काय आहे. त्यांना हे वाटत असेल की महाराष्ट्र इज अ डिक्टेटर रूल्ड स्टेट. त्यांना हे सांगण्यासाठी की महाराष्ट्र इज अ डेमोक्रेटिक स्टेट. इंडिया इज नॉट अ डिक्टेटर रूल्ड कंट्री. हे लोकशाहीचा देश आहे. तुम्ही कोण आहे हे सांगण्यासाठी की 15 ऑगस्टला आम्ही दुकानं बंद ठेवणार आहे. तुम्हाला खायचं असेल तर खा. काय साध्य काय करणार आहे. जग कुठे चाललेलं आहे आणि हे भाजपवाले आणि हे सरकारमध्ये बसलेले ज्ञानी लोक कुठे चाललेले आहे याचा तुम्ही अर्थ स्पष्ट होतो. आता बातमी कबुतरांसंदर्भातली.